आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून बाळकूममधील शिवबाबा मित्रमंडळ व व्हीपी ग्रुप यांच्या वतीने बाळकूम ते श्री क्षेत्र जागनाथ महादेव मंदिर गायमुख अशा पदयात्रा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे। या कार्यक्रमाचं आयोजन महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे बाळकूम येथील अध्यक्ष विजय पाटील यांच्या वतीने करण्यात आलं होतं। परिसरातील तरुण वर्ग त्याचबरोबर नागरिक मोठ्या श्रद्धेने या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। महाशिवरात्रीचं औचित्य साधून अनेक भक्तजन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात। त्याचंच औचित्य साधून शिवबाबा मित्रमंडळ व व्हीपी ग्रुप आयोजित हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। बाळकूम नाका येथील विजय पाटील यांच्या कार्यालयाच्या इथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। अशा प्रकारे भगवान शिवशंकराचा जागर करत ही पदयात्रा येथून रवाना झाली। तर या उपक्रमाविषयीची अधिक माहिती अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे। हर हर महादेव, बम बम भोले। आज महाशिवरात्रीनिमित्त बाळकूम वाडा नंबर 1 येथून ही पदयात्रा निघणार आहे, ती गायमुख पर्यंत। किती भाविक आहेत आणि कशा प्रकारे भाविकांचं नियोजन केलेलं आहे? 150 भाविक आहेत या पदयात्रेमध्ये आणि सर्व पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था सर्व आम्ही केलेली आहे। कशा प्रकारे पूजा तिथे जाऊन करणार आहात आणि काय उत्साह एकत्र निर्माण झालाय? हिंदू धर्म टिकवण्यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत आणि हिंदू धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पदयात्रा काढलेली आहे। खूप छान वाटतंय। आमचं या वर्षी पहिलाच वर्ष आहे, तर आम्हाला एक्साइटमेंट खूप आहे। कसं होईल, काय होईल, खूप छान वाटतंय। सगळी सुखी राहावी, सगळ्यांची मनोकामना सगळ्या पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना करेन। माझं नाव योगेश पेटकर आहे, मी अशोकनगर मध्ये राहतो। विजय दादा पाटील यांनी ही जी पदयात्रा आयोजित केली आहे त्याच्याबद्दल मी 2 शब्द सांगू इच्छितो। ही पदयात्रेची जी तयारी केलेली आहे ती खूप चांगली केलेली आहे, सर्व व्यवस्था केलेली आहे, चांगली पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंक्स आणि जे काही प्रसाद केलेला आहे त्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे। आम्हाला याच्यामुळे चांगली एनर्जी मिळते। आता हा प्रवास ही जी पदयात्रा आहे ती आम्ही सक्सेसफुली पूर्ण करू